हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळ सकाळ छानपैकी असा नाश्ता झालेला आहे. काय नाश्ता झाला आहे माहिती आहे का? चहा बिस्किट झाले, दुसरं काय नाही. छानपैकी म्हणजे चहा बिस्किटच असतंय, त्याच्यातच आनंद आहे सकाळ सकाळ. आजी बघा अजून कार्टून बसली आहे. कांबळे ताईचं आज काय स्पेशल आहे काही माहिती नाही. अजून नवीन वर्षी येणार आहे ना, त्याच्यानिमित्त काहीतरी असेल कांबळे ताईकडं स्पेशल असं. कांबळेताई आज बहुतेक शूटिंगला चाललेत काय की मालिकेच्या कुठल्या असं वाटतंय काय. जर यांना जरा थोडी ऍक्टिंग येत असली असती ना माझ्या बहिणीला, नक्कीच मालिकेमध्ये पाठवलं असतं. चांगल्या चांगल्या मालिका आहेत ना, सासू सुनाच्या, नंदच्या, काय त्याच्यामध्ये पण ही लय छान नंद होणार. काय लय भारी, कारण चांगलं चांगलं खायला घालते, कामं करते. आता झालं काम उरकून रिकामी. धुणं भांडी किती वाजले ते आता? मला 10:30 वाजले त्या. सगळे कामं उरकून रिकामी. आता काय नाही, आज दिवसभर काय असते माहित आहे का? चहावरच असते फक्त. चहा इकडून तिकडून फिरून येणार चहा. महिन्याला नाही नाही म्हटलं तर आमची एक 20 किलो तर साखर असते. यातलं 10 किलो तर का नाही ही एकटीच संपवत असेल चहा पिऊन. एवढंच डझन 4-5 डझन तर बिस्किट पुढं आमचा बहीण भाऊ. तरी आता जरा कमी आले बिस्किट खायचं. आता आम्ही आता नवीन वर्षाचा असा संकल्प करणार आहे बहीण भाऊ, की आम्ही चहा कमी करू. बघू. करू. संकल्प करायचं म्हणते की करायचा. काय बऱ्याच जणच काय होतं, 1 जानेवारी आली की ही संकल्प करू, ती करू, आपण असं करू तसं करू, लय प्लॅन असते. पण बऱ्याच जणांचा प्लॅन वर्षभर सक्सेस होत आहे, कोणाचं नाही होत. काय त्याला एक दृढ निश्चय पाहिजे हो. तर आपण काय करूया, वर्षभर आता चहा फक्त सकाळचा थोडा आणि 4 वाजताचा थोडा. एक काय करू आता, कप घेऊ आपण आणि त्या कपामध्ये काय करू, तेवढं तेवढं मोजकच कपामध्ये चहा प्यायचं. काय मोठं मोठं ग्लास भरून वाटी भरून प्यायचा ना. तर ही आमचा संकल्प राहणार आहे. बघू आता काय स्वतःला काय हेअरस्टाईलिस्ट समजायला लागली. हा बुचडा घालणार आहे तू, बुचडा येणे घालते. येत असं तर तू चांगली येणे जर घालायला लागली ना, आपण लोन काढून का नाही पार्लर टाकू. होय आहे कांबळेला. जर काय हिला जर चांगली येणी यायला लागली, तू यावाला येणी घालून दाखव चांगली. त्या दिवशी घातली होती की अशी खिडकीनी दरवाजा येणी. अजून कसले कसले येणे येते आम्हाला पोराशांना काय माहित असते बाबा कसले येणे असते. एवढंच की तो खरंच तो शिकायला पाहिजे असं हेअरस्टाईलिस्टचं. यावाला घालते का यावाला? यावाला घाल येणे. थंडीचा गारठून बसली तर तिला कुठे येणे घालते. यावाला जास्त इचरायला आवडत नाही. हे फ्री स्टाईल आहे तिची हेअरस्टाईल. होय आहे यवाची बटीने ती घाबरली बघ की ती काय घालते म्हणल्यावर. चला आता नवीन वर्षाचा खास पदार्थ आज आपल्याला खायला तयार झालेला आहे. कोबी मंचुरियन केली. कशी झाली चव? खरंच. मी तर काय दुपारी खातोय. दिसायला एकदम स्टँडर्ड दिसायला लागलंय. आता बघू खाल्ल्यावर कसं आहे चव. आता हे बहिणीला खाल्लेलं आहे ते काय आपल्याला कळणार नाही कशा यायचं. बघा भाऊ दिसायला तर लय भारी दिसायला लागले. तर एक खाऊन बघतो आता यातलं. लय एकदम भारी झाले का नाही? एकदम मसालेदार झालं असं. कोबी मंचुरियन म्हणजे जरा मसालेदार असं भारी भारी. आता खाऊन बघितलं. आता दुपारी खायचं एक 10-15 आपले एकट्यानेच खाऊन टाकायचं. आता बाकीचे कोण नवीन वर्षाचं काय काय आणलंय बघा खास खायला. बघा काय आणलंय, भाज्या. त्यात काय खायचं, वाळक नवीन नवीनच वाळक आहेत. ब्रँड न्यू कंपनीतली वाळक आहे देशी. अजून काय काय वाह भारी जाई. आज नवीन वर्षाचं भारी भारीच आणले खायला. हे अजून काय तर आणलेलं आहे अननस. वा वा छान छान. तुम्ही पण खावा मला पण द्या. बापरे वा वा वा. आजचा दिवस खरंच खास झाला, कारण कांबळीताईनं किती भारी भारी खायला आणले बघा. अननस दिसले नाही, वाळक आणलेले, बोरं आणलेले. ह्याच्यात भात आहे, मसाले भात दिसतोय. मसाले भात ओळखलं, बरोबर ओळखलं आपण. या अननस खायला या. अननस नाही अननस. असं एक एक पीस म्हणलं ना किती रुपयाला? 5 का 10 रुपयाला देते ना एक. 10ला 4 दिले बघा भारे. बघा 10ला 4 घेण्यापेक्षा एक 100 रुपयाचा अननस घेतला काय छानपैकी आपलं कापून खाता येतं घरी. मसाले भात चांगलं चांगलं आणले खायला. आता कमळीताई बघा नवीन वर्षाचा शाबू आणि कोबी मंचुरियन खायला लागली. एव्हा कुठं चालली? रेडी स्टडी गो. जेवण केलं आता. वरण भात खाल्ले, भाकर वरण खाल्ली. कोबी मंचुरियन तिला देत जाऊ नका, तिला फी होत नाही. चावत नाही, दात नाही एक तर आपल्या आजीला. कशी खायला लागली आहे का एव्हा?
खायला येते का तुला कोबी मंचुरियन? तसं तोंडात गोल 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 फिरवायला लागेल. भजी भजी असं हलकं हलकं खायला देत जावं तिला. कमॉन अरे मग गेट सेट गो. बघा आता तुम्हाला माझ्या आजीजवळ किती आहे माहिती आहे का? किती आहे? 90च्या पुढं आहे. मग ती जुनं खाल्लेली लोक आहेत म्हणून अजून स्ट्रॉंग आहे, चालता येते. नाहीतर आताची लोक 50मध्येच काय होते, ती चार्जिंग डाऊन होती त्यांची, चाला येत नाही ना काय नाही ना काय नाही. बघा चांगलं खात जावा. कोबी मंचुरियन खा, कुठे शाबू खा. रोज आपला जेवणाचा टायमिंग असते 1 वाजताचा. आज घरातल्या सगळ्यांचं जेवण बरोबर माझ्या टायमाला चाललंय 1 वाजता. कसं काय उशीर केलं असतं खायला? स्वयंपाकाला उशीर केलाय. ही चांगली गोष्ट आहे का खराब गोष्ट आहे? स्वयंपाकाला उशीर झाला. स्वयंपाकाला उशीर का झाला माहिती आहे का? कारण हिने गेलती बाल आनंदी बाजार करायला. शाळेत लेकरांचं असते ना बाल आनंद बाजार. तिथनं जाऊन वाळकं आणलंय, की अननस आणलाय, भात आणलाय, शाळेचा भात आणलाय. कुठं गेला ना भात गेला तिकडे ठेवलाय भात. चांगला करते शाळेचा भात. बसा आज खास दिवसाचा आज कोबी मंचुरी आहे. अजून काय कालवण आहे? वाळक तर चांगला आहे. कोणचं वाळक आहे? देशी वाळक. मिरच्या वाजलेल्या, मिरच्या कडक मिरच्या. ठेसा केलाय देवा, मिरच्या ठेसा. कोबी मंचुरी एकदम स्ट्रॉंग खायचं म्हणजे लय अवघड आहे. अवघड म्हणजे जिबीला चटका बसते ना, त्याच्यामुळे मग ती खाऊ वाटत नाही. थोडं हलका खाल्लेलं चांगलं आहे. तर जरा थंडीमुळे जरा थोडी ही झाली. थंडीमुळे स्पेशल आज कोबी मंचुरियन वरण आहे. कोबी मंचुरियन कशाला इकायचे? चांगलं खायचं. चला जेवण करतो आता, लय भूक लागली जोरात. सकाळी चहा बिस्किट खाल्लं होतं ना त्याच्यामुळं. बघा सगळेजण मराठी पिक्चर बघत आपलं चहा वरकी खायला. आता कॅमेरा चालू झाल्यामुळं गप्प आहे ते बरं का, सगळी शांत कशी बसली ते बघा. 1 2 3 कॅमेरा ऑफ झाला की परत गप्पा मारत पिक्चर बघायचं. आणि मराठी पिक्चर बघायची मजाची वेगळी असते. काय लहानपणी बघत होतं मराठी पिक्चर शनिवार रविवार असा. आता काय रोजच पिक्चर असते. तर चला चहा पिऊन घेऊया. मॅच करते होय यव्वा अशी चहा पिती. कशी पिती चहा? आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही कुया लोंपाट सूरपारंबा असले खेळ खेळायचो काय. आणि तेव्हा पण एकमेकाचा मेळ बसायचा नाही. आता पण लेकरांचं तसंच झाले. हे क्रिकेट खेळायला त्यांचा मेळच नाही. काय झालं रे साहिल? इथं स्टंप लावून ठेवला आहे का? मेळ बसा ना का तुमचा? हो किती प्लेयर किती आहे? तुम्ही दोघंच का? बंदच केला का? झालं यांचा मेळच नाही त्याच्यामुळे बंद केलं. चालला स्टंप घेऊन. लय राग आला याला आता. अर्धा तासा का चालला स्टंप घेऊन? काय झालं घ्यावं? काय लागले साडीला? हा सकाळी दोरा लागले ना. चिकटपट्टी होतं ती चिकटपट्टी. नाही काय नाही झालं. चिकटपट्टी होती बारकी ती लागलेली. साडी तुझी लय भारी दिसायला लागली बघ. हिरवीगार चोळी साडी. साडी जरा आज वेगळ्या स्टाईलमध्ये नेसली. आमची येवा बोललं तरच बोलते. लय शांत आहेत. दिवसभर निवांत बसणार. चहा प्यायचं, जेवण करायचं, बसायचं निवांत. आहे की नाही वा? शांत बसते एकदम देवासारखी. देवापेक्षा पण शांत असते. चला तर मग भावानो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ना ब्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन कोण असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय धन्यवाद. जय महाराष्ट्र.